नमस्कार, मी संजय केशवराव माडे. हिंगणघाट नगर परिषद निवडणुकीकरता प्रभाग क्रमांक 14 अ गटातून भारतीय जनता पार्टीतर्फे उमेदवारी दाखल केलेली आहे. बरं, आपण मला सांगा नेमकी कोणकोणत्या समस्या आपल्या वॉर्डमध्ये आहे असं आपल्याला वाटतं? हिंगणघाट शहरात मागील 5 वर्षात म्हणजे 9 वर्षापासून निवडणूकच झाल्या नाही, परंतु मागील 5 वर्षात हिंगणघाट शहरात भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय प्रेमबाबू वसंतांनी नगराध्यक्ष होते. त्याचप्रमाणे आमचे कार्यसम्राट आमदार समीर भाऊ कुणावार यांच्या नेतृत्वात हिंगणघाट शहरात प्रचंड असा विकास झालेला आहे आणि बरेचसे कामं लाईनअप झालेले आहेत. पुष्कळशी कामं सुरू देखील आहेत. रोड आणि नाल्यांच्या ज्या समस्या होत्या त्या मोठ्या प्रमाणात त्यांनी सॉल्व्ह केलेल्या आहेत आणि जेही कामं उर्वरित आहे ते भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मी त्याचा फॉलोअप घेईल आणि ते पूर्ण होईल. काय नेमकं विजन आहे? आपण निवडणूक लढत आहात, काय विजन घेऊन आपण निवडणूक लढत? मुख्यत्वे करून वॉर्डमध्ये स्वच्छता हा सर्वात मोठा अजेंडा आमचा असणार आहे की सगळीकडे स्वच्छता असली पाहिजे आणि पाण्याचा पुरवठा हा सुरळीत राहिला पाहिजे. विजेची जी आपली वीज पथदिवे आहे हे नेहमी सुरू असले पाहिजे, याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत. युवकांसाठी विशेष करून म्हणजे मी यापूर्वी नगरसेवक नसताना देखील आमचे कार्यसम्राट आमदार समीर भाऊ कुणावार यांना विनंती केली व त्यांनी एक सुंदर अशी व्यायामशाळा आमच्या इथे बांधून दिली. त्याचं लोकार्पण लवकरच आचारसंहितेनंतर होणार आहे आणि त्या व्यायामशाळेला पुन्हा अद्ययावत करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. बरं, आपली जी जनता आहे, सुजाण जनता, जी मतदार बंधू आहे, त्यांना काय प्रेमा संदेश आपला असणार आहे? नक्कीच मी सदैव लोकांसोबत जुळून असलेला, मातीशी जुळून असलेला कार्यकर्ता आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीच्या कमळवरची बटन दाबून सर्वांनी प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी मी अपेक्षा बाळगतो. निवडणूक जेव्हा येते तेव्हा भूलथापा देणे, आमिष देणे अशा प्रकारचे म्हणजे लोक यूज करतात, तर त्याकरिता काय एक सुजाण जनतेला मेसेज असणार आहे? नाही, निवडणूक म्हटलं तर सामनाम दंडभेद हा सर्व प्रकार जरी असला तरी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना, कारण प्रभागातील जनतेला माहित आहे की सर्वसामान्य कुटुंबातील प्रभागातील हा उमेदवार आहे, त्यामुळे माझ्याकडून अशी कोणत्याही प्रकारची अपेक्षा लोक करणार नाही, कारण त्यांना माहित आहे की 24 तास लोकांसाठी सदैव झटणारा हा उमेदवार आहे आणि लोक मला नक्की पाठिंबा देतील आणि विजयी करतील.